नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथे मी शिवरात्रीनिमित्त उपवासाची खिचडी तयार केली, शेंगदाणे आणि बटाट्याची. तुपाचा छान असा खमंग वास सुटलेला आहे. तर इथे मी 1 किलो शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे 4-5 उकडून घेतलेले आहेत. मिरची 2 कापून घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याचे 10-12 पानं आणि जिरं घेतलेलं, इथे गावठी तूप घेतलेलं आहे. मीठ टाकणार आहोत आणि इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2-3 चमचे चांगलं भरपूर असं तूप टाकून घेणार आहे, कारण तुपाने खिचडीला छान अशी चव येते. तर कढईमध्ये तूप तापून देणार आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकून देते. जिरं चांगलं तडतडलं की लगेच त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून देते. कढीपत्ता घरगुती आहे, त्याच्यामुळे कढीपत्त्याचा खिचडीला छान असा वास येतो. मिरची टाकून दिली. मिरची कमी तिखट आहे. आता त्यानंतर लगेच थोडंसं मिरची फ्राय करून घेतलं आणि शेंगदाणे उकडलेले मिरचीमध्ये टाकून देणार आहोत. मिरची छान मऊ होऊन द्यायची आहे आणि लगेच त्यामध्ये शेंगदाणे आपण ॲड करणार आहोत. ही साधी सोपी रेसिपी आहे, झटपट अगदी होणारी. तर इथे बटाटे टाकून घेतले उकडलेले आणि कालथीने चांगले स्मॅश करून घेणार आहोत. एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि इथे आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. इथे कालथीने मी सर्व साहित्य स्मॅश करून घेतलं आणि ही खिचडी उपवासाची छान लागते, साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा. बटाटा आणि शेंगदाण्याची. ते मीठ टाकून घेतलं. तर तुम्ही कोणते कोणते प्रकार शिवरात्रीनिमित्त केले असतील? कोणींनी साबुदाणा बटाट्याचा वडा केला असेल, तर कोणी बटाटा साबुदाण्याची खिचडी बनवली असेल. मी अशा प्रकारची केलेली आहे. शेंगदाणा आणि बटाटा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान झालेले आहे. खूप खमंग असा तुपाचा वास सुटलेला आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी. आता त्यासोबत थोडं खजूर आणि कलिंगड असं उपवासाचं भरपूर काय काय खाणार आहोत. तर खिचडी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.